जे आले सगळ्यांना घरकुल भेटू लागले, सगळ्यांच्या घरी चुली पेटत होत्या, सगळ्यांच्या घरी आता गॅस आले, सगळ्यांना घरकुल भेटू लागले आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी जन्मभूमी असेल, चैत्यभूमी असेल आणि आज या ठिकाणी हिंदूमध्ये सगळ्यात मोठं स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे उभा करणार आहे हे राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यात मोठं स्मारक. हे मी तुम्हाला काय सांगतो की तुम्हाला आता घरी गेला विचारणार एक तुम्हाला विनंती करणार आहे गल्लीत गेलं का एवढी चर्चा करा, कमळाला मतदान करायचं नाही यावेळेस काय म्हणा सर. आज तुम्ही भाजपच्या प्रचाराच्या वतीने आंबेडकर नगरमध्ये रॅली काढली, कसा प्रतिसाद मिळाला आणि काय लोकांच्या मागण्या आहेत तुमच्या असं लक्षात आलं? या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि सर्वच इच्छुक उमेदवार आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी गाठीभेटीसाठी या परिसरात आलो, परंतु त्याला स्वरूप रॅलीचं आलं आणि प्रतिसाद आता तुम्ही बघितला कमीत कमी 1000-1200 लोक या ठिकाणी आंबेडकर नगरमधले आमच्यासोबत होते. पण सर्वांची इच्छा आहे या महानगरपालिकेत जसं केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, तसंच भारतीय जनता पार्टीचं सरकार या महानगरपालिकेत यावं जेणेकरून सर्वसामान्य 18 पगड जातीच्या लोकांना या पक्षाच्या माध्यमातून, या नगरसेवकांच्या माध्यमातून त्यांचा विकास व्हावा, त्यांच्या परिसराचा विकास व्हावा. कारण आता गेली 10 वर्ष झाले महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि अनेक ठिकाणी नागरिक समस्या निर्माण झाल्या. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांचे हाल झाले. घरकुलचे प्रश्न असतील, ड्रेनेजचे प्रश्न असतील, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, स्वच्छतेचे प्रश्न असतील, अनेक सरकारी दरबारमधले अनेक प्रश्न असतील. हे सोडवण्यासाठी प्रकट कार्यकर्ते या ठिकाणी कोणी नव्हतं, तरी पण आमचे भारतीय जनता पार्टीचे आंबेडकर नगरचे सर्वच कार्यकर्ते माननीय कॅबिनेट मंत्री अतुलजी सावेसाहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी वेळोवेळी गोरगरिबाचे कामं करतात आणि त्याचमुळे अतुल सावेसाहेबांच्या कार्यकर्त्यांमुळे, अतुल सावेसाहेबांमुळे आज आपण बघितलं हा जल्लोष. आज जवळजवळ 300-400 महिला, 400-500 नागरिक, तरुण आणि या आंबेडकर नगरमधले भारतीय जनता पार्टीचे आमचे गणेश भाऊ असतील, सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी ताकदीने उतरले आणि एकच निश्चय केला, यावेळेस काही जरी झालं तरी आम्ही कमळाच्या फुलालाच मतदान करणार आणि कमळाची नगरसेवक निवडून आल्यावर आमच्या परिसराचा विकास होणार. हा विश्वास आता जनतेमध्ये निर्माण झालेला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत कोणी आम्हाला किती जरी आडवे आले, परंतु आमचा हा मतदार राजा त्यांना या ठिकाणी ओळख देणार नाही आणि सर्वजण ताकदीने भारतीय जनता पार्टीला मतदान करणारे एवढंच आज या ठिकाणी अधोरेखित झालं.